लुसलुशीत पाणीदार काकडी या 20 रुपयाला 3 या या सावकाश सावकाश पहिल्यांदा झाली होती वाटते द्या असू द्या हे चला हे घ्या चल ग चल पटापट हे घ्या. होय, पटापट होय. चल हे घ्या बया हा 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 हे घ्या मीठ टाकू. एक तर केवढं ऊन आहे बापरे ग धमाल झाले उन्हानेच हो काकडी घ्या काकडी सावकाश लुसलुशीत हो घ्या काय हो भाऊ घ्या मी येलो चल चल लवकर चे तू तू पण आले. पटापट पाय नाही उचलत वली आले तर आई कुठं राहिली? अगाच्या तो आई नीट काय? जा ना. आई काय झालं आई काय झालं आई तुम्हाला मला पण दे. आई बघ, 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 बघ. आता काय झालं आई काय ना बाया केवढं ऊन लागतं दमल्या का बाई दमल्या मग चांगलं सांगत होते नका येऊ म्हणून काय गरज होती एवढं तंगड्या तोडत यायची चांगलं सांगतोय नका येऊ तरी तुम्ही आपला तगादाच लावलाय माग हा ग दर्शन नको का घ्यायला हे एम जो बाय एकदम नवसाला पावतो जागृत देवस्थान आहे हो बरोबर बोलली वा या या होय येऊन होय चल होय ग त्याला. जागृत देवस्थान आहे हो सगळ्या भक्तांना नवसाला पावतो का नाही काय समजली हो? हा, पावतो ना हो पावतो ना नवसाला पावतो हा मग जा लवकर पाठापट जाते हा अशा हलू गेल्या होतं देवजेल तुम्हाला दर्शन द्यायला गाली बाया, काय सांगताय बाया, मग मी हिथंच बसते त्याची वाट बघत व गंमत केली काय पण बोलू नका काकडी घेता बाय का काकडी 20 रुपयाला ती लुसलुशीत काकडी घ्या नको, काय सांग नको द्या द्या. बघू द्या. आई काय द्या किती देव द्या 8 10 15 20 द्या या घ्या या घ्या नको नको दादा नको आज- आई नको. मागताय तर घेऊ नको, द्या. आम्हाला नकोय काकडे आई होय, मला दे. इथे कुठे खात बसणार आहात का तुम्ही आई 200 पायऱ्या आहेत एकूण आत्ताशी 20व्या पायरीवर आहोत आपण चला ना आई थांब ग हे असं आहे यांचं आई तुम्ही मला खरंच कळत नाही एवढा कायला हट्ट केला 4 पायऱ्या चढल्या की तुम्हाला दम लागतो 2 पायऱ्या उतरून मग परत खाली बसिता हा कस काय पोहोचणार आपण एवढ्या डोंगरावर सांगा बरं दर्शन घ्यायला वेळ लागेल का नाही आणि तुम्ही हो काय झालं? त्याला सारखं काकडी खा म्हणू नका मग तुम्ही तरी घ्या नाही एकदा का त्यांनी खाल्ली ना का मग त्यांना सुस्ती येते होय काय? मग चालणं नाही होत होय. मग चढणं लांबच राहिलं नाही मग खाली पालखी आहे ती करायची म्हाताऱ्या लोकांसाठी पालखी आहे का नाही तिकडे तुम्हाला काय वाटलं पालखीचं आमच्या डोक्यात नसेल आलं पालखी केलती आम्ही होई काय ते पालखीवाले होते ना त्यांनी आमच्या आईनं आहे ना पालखीत बसवलं होय पालखी अशी उचलली ना हा. दांडा हातात आला पालखी सकट म्हातारी खाली कशा सांगते पालखीच्या घुमटा बरोबर म्हातारी 4 पायऱ्या उतरून खाली गेली कशा सांगत बरं त्या पालखीच्या दुरुस्तीसाठी आमच्याकडनं पैसे पण घेतले ते माहिती घ्यायला काय घेणार सोडणार आहेत काय मग घोडा करायचा घोडा पण आहे म्हाताऱ्या लोकांसाठी आम्ही घोड्याचं पण विचारलं होतं होय काय मग पण तो घोडा आईंकडे बघून नाही नाही असं कर माहिती उगा आपला वाढून चढून सांगायची सवय लागली तुम्हाला नाही असंच बिथरला होता घोडा माहितीये का होय काय मग शेवटी तो घोड्याचा मालक घोड्याला पाणी प्यायला घेऊन गेला हं? आणि वर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला तर सगळे घोडे गेले पाणी प्यायला मला माहितीये तुम्हीच पाठवलं असणार त्यांना आम्ही तुम्हाला तर तेच पाहिजे ना म्हातारी दमून वर जायला बया आमच्या मनात आलं असतं तर आतापर्यंत 4 श्राद्ध आटपली असती तुमची हो काय बोलता बाई काय असं बोलता कुणाचं ग श्राद्ध घालणार आहे अहो, गंमत केली हो आई तोंडाला हात लावू नकोस माझ्या पोराच्या पत्रिकेत 2 बायका आहेत लक्षात राहू दे कधी तुझी हाकालपट्टी होईल आणि दुसरी कधी येऊन बसल ना कळणार पण नाही मग बस इथं काकडे काकडे करत चालन मला चालन तुमच्या जातात तरी सुटन मी मी करीन काकडी पण दुसरी सून येऊन तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेन ना आता तुम्हाला माझी किंमत कळत आणि तू आणि काय करतीस तू पण तेच करतीस ना. काय करीते मी घरी सोपा उभत बसिते रुतून बसिते सोप्यात अच्छी करून तू सोपा काय करते ग हा उगा तोंडाला लागू नकोस माझ्या ताई गप्प बस मी पण कसं बोलते आई चला ना लवकर आई ए बाई मी नाही येणार आहे 2 घास खाल्ल्याशिवाय मी काहीच न उठणार नाही आधी सांगून ठेवते तुमचं काय ठरलं होतं काय? दर्शन झाल्याशिवाय अन्नाचा कण पोटात ढकलणार नाही म्हणून मग ते केळं नाही तर शेप तरी दे ते चालतंय उपासाला ते दे दिलं नाही मगाशी कधी दिलं मगाशी नाही का 4थ्याच पायरीवर तुम्ही बसला तेव्हा सगळी फळं दिली आई मी मला असं नाही का हात पुढे करून बसला होतात मागितली सगळी फळं दिली मी तुम्हाला मी हात करून- येडमाट डोक्याचे आई नव्हत्या त्या मग माकडीन होती माकडी दिली तू का ग ये थोबाड तोंडे
दादीच कायला काय झालं मी माकड दिसते नाही आई आई शपथ मला माहित नव्हतं माझा गोंधळ झाला ए. तुम्ही नाही का सोफ्यात बसता तशीच ती माकडे ना अशी बसली होती उगा आता जास्त करू नकोस खरंच मला वाटलं तुमचाच हात आहे तुम्ही भूक लागली म्हणून मागताय मी देऊन टाकली सगळी फळं अशी बसीन वय मी आणि माकडीन काय साडी घालते वय नाही नाही बरोबर आहे माकडीने कपडे कुठे घालतात कपडे बिपडे काय नाही ना हो. पण माकडं लय आहेत हा या जंगलात काय समजली लय माकडं अंबा आहे? म्हणजे का बया काय झालं? बाई बया मला वाटलं माकडीनच मी जरा सांभाळू ना देवाला जरा घाबर का ग ये दातीच की तू काय दाती चकती चिचुंदरी कुठली आहे का आता आज शिवाय बघा, बघा. होय? बाया, अगं बाई. हे बघा. आहे ना, बाया. आता तिकडे घुसन बघा मी पण नाही. असं आहे तिथं. उन्हात तानात काही नाही, सगळीकडे करायचंय तिला सगळं. ती बघ, निसरलेला रस्ता आहे ना निसडून दाखवते डिटेलिंग बघा पुरीचं बिळात घुस इथं बिळात घुस घुसते का बिळात घुस अगं उठ सगळीकडे सगळं करायचंय तिला वेगळं जाय सगळं ना या कशा बोलतात मग मला ऍक्टिंग आली का तुला लय ऍक्टिंग आली तिथं निसरडा रस्ता लिहिला म्हणून निसरडून दाखवलं काय होय, होय. या बोलतात मला त्यांना सांगा गप्पच का मग हा चला आई आपण निघू हो ऐका ना मी काय म्हणतो ऐकलं हो काय ऐकते उपवासाला काकडी पण चालते घ्या माशाल्लाह. घ्या हो नको काय गरज नाही आई काकडी अगं, बिकडी खाऊ नाही खायची तुम्हाला काय हो काय झालं तुम्हाला माहित नाही आमच्या आईने एकदा का खाल्लं ना का भूक भागेपर्यंत हा. समोर दिसल ते गट्टम करून टाकीत्यात काय? त्यात तुम्हाला गट्टम करून टाकल तरी तुम्हाला कळायचं नाही मला खाली एक फुगेवाला गेलाय त्यांनी आता फुगेवाला गेलाय मी ही काय हवा भरली होय सगळीकडनं इथं आई काय बोलताय हो तुम्ही बरं चल हा. ए मला चल नवस बोलायचं हा, आहे, चल. त्यांना काय गप्पा मारायला काय नुसतं चला 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 काय नवस बोलणार आहे माहितीये मला म्हातारी लवकर खपू दे एवढंच तर बोलणार आहे हो, तुम्ही असं बोल. आई असं कशाला बोलू आम्ही मी तर माझ्या नवऱ्यासाठी नवस मागणार आहे हा काय ग हो किती धंदे करून बघितले एकाही धंद्यात जम बसत नाही त्यांचा आता रिक्षा चालवायला लागले मी बाई सांगणार आहे यांची रिक्षा बंद होऊ दे आणि चांगल्या कशात तरी जम बसू दे का ग रिक्षात काय वाईट आहे आई तुम्हाला नाही कळणार काय जरा रात्रीची जवळ बसले ना तर असे तिरपे होतात काही सगळ्यांसमोर आपलं करायचं असतंय हो काय आई दिवसभर ते रिक्षा चालवून दमतात बिचारे. बरं पैसे तर हातात येतच नाहीत माझ्या कारण पॅसेंजर कमी आणि ह्याच जास्त रिक्षात बसतात तर मग आणि वा भाऊ काय पोराची रिक्षा आहे मी नाही बसणार तो कोण बसणार बरं, अहो, पण तुम्ही- साधं नाक्यावर जायचंय आई तिथे कशा लागते तुम्हाला रिक्षा तुझ्या का पोटा जळतंय हा गप 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 गप्प बसाव आई नका ना चिडचिड करू हा तुम्हाला बोलता आई तुम्ही शांत व्हा तिचं काय चुकलंय नवऱ्यासाठीच बोलते ना मी पण माझ्या नवऱ्यासाठी नवस बोलणार आहे हो मागा मागा मी म्हणणार आहे मेजोबाला हा. माझ्या नवऱ्याची बदली कॅन्सल करून टाका सासूबाईंचा नवरा गेलाय तिथं उसात माझ्या नवऱ्याला नाही मला कुठं पाठवायचं मला नाही करमत त्याच्याशिवाय मी पण मागणार आहे मेजोबाला माझ्या उसात गेलेला नवराबाई लवकर परत घरात येऊ दे बाया नाही 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 येणार हो का काय उसात गेलेला माणूस बाहेर कधी येणार हा देवावर नाही मग तो कोणासोबत गेला त्याच्यावर असतं माहिती म्हणून बाटली कोंबीन तोंडात तसं हा? आमच्या मामांची बद्दल काय बाई बोलायचं नाही सांगून ठेवते काय? मामांजी तिकडे उसात आहेत म्हणजे उसाची शेती आहे होय आमची. का? तिकडे लक्ष ठेवायला असतात मामांजी म्हणून त्यांना घरी येता येत नाही मग उगा मामांची बद्दल काय बोलता होय होय आई किती वेळ झाला आपण इथेच बसतोय तुम्हाला कळतंय का हो लोक देवदर्शन घेऊन घरी सुद्धा गेली बघा आहे का वर्दळ इथे चला ना आई आपल्याला उशीर होईल हो रात्र होईल यायला पाय दुखतात ग आई काय ना रात्री बिबटे आणि सिंह येतात काय हो मी ऐकलंय काय सांगतेस हो होय होय अगं मग. येतात 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 एक दीड तास थांबा डरकाले ऐकायला मिळतील तुम्हाला बया. हो आपण लवकर लवकर पटापट पायऱ्या चढू अगं बाया बिबट्यान सिंह आला आणि एवढं गुबगुबीत खाद्य बघून त्यांना रावलं नाही तर हो, मग हा. मी उतरता उतरता रात्र झालीत आणि वाघ आणि बिबटे दिसले तर कसं ग करायचं कसं करायचं आई काळजी वाटते हो तुमची आई आता ग तुम्ही ते एवढे आहेत ना तुम्ही ना दूर बसलेल्या बिबट्याला पण जवळ बोलवून घ्याल आणि ज्या म्हातारीला गिळून टाका असं सांगाल इतक्या वाईट वाटलो का हो आम्ही तुम्ही इतक्या वाईट आहोत आम्ही आता काय तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला डोंगर उतरायचं टेन्शन आहे ना
आपण पटापटा करू सगळं. आपण काय करू, डोंगरावर जाऊ, मस्तपैकी दर्शन घेऊ. तुम्ही तिथं कठड्यावर बसा, हा असं मुटकुळं करून बसा. मी काय करीन, हळूचकन तुम्हाला ढकलून देईन. 3 टप्प्यात तुम्ही खाली जाल. टांग टांग टांग. रम्या, अगं काय बोलते, जरा लाज वाटू दे ग. आई चांगली आयडिया आहे ना. असं म्हणतात की दगड ढकलल्यावर ना चाकाचा शोध लागला होता. तुम्हाला ढकलल्यावर कसला शोध लागतो हे कळेल ना. अगं इकडं काय ग, मला ढकलणार आहेस बाई तू? गंमत. मला ढकलणार? तू मला हात लावून दाखव. नाही घरी गेल्यावर तुझ्या आईला पोत्यात बांधून भंगारात इकली ना, नाव नाही लावणार डुलाबाई म्हणून. माझ्या आईला पिशवीच गप ना. मी म्हटलं डुलाबाई करून दाखवतात की काय. असं वाटलं. ते आमच्या आईचं लग्न आधीच नाव आहे का? मामांजी प्रेमाने होय डुलाबाई. का? आई चला ना हो, चला ना आपण दर्शन घे ना घेऊ. मी. मला आमच्या यांची लय आठवण येते ग. हा? लग्न झाल्यावर दर्शनाला आलो होतो इथं. तेव्हा इथं अशी काय बाकडे बिकडे नव्हती. ते? मला तेव्हा पण असाच दम लागला होता. तर आमचा यो ताटगडी हा. अशी घापक्याने उचलली मला आणि घेऊन गेलो बाई. किती भारी ना. आता असते ना, आता पण मला असं घपक्याने उचलले असते ना, घेऊन गेले असते. हो, आणि त्यांना देवान उचलला नसता. हो, तसं नको. आता काकड्या घ्या ना. नाही काकड्या घ्या. ना. नको, आता यांच्या बोलीचा. हे. आई चला जाऊ दे. चला, आई, नको बाई. चला. आपण जाऊ, चला आम्ही चला, आई. मला हळूहळू. आमच्या यांना फोन लाव. आता कुठं, चला ना वर डोंगरावर जाऊ. नको, मला लय आठवण येते, त्यांना फोन लाव. एक काम करा, हे घ्या तुम्ही फोन लावा मामांजींना, लॉक उघडून दिले. आणि ये आईंचं पण ते घे, ताट घे. आई आपणच तुमच्या नवस आम्हीच बोलितो. हा, चला. तुम्ही नका येऊ वर, इथंच बसा. माझा लावते चल. मी फोन. ओ काका, हा, हे घ्या पैसे. 100 रुपये. पैसे. द्या काका, मी द्या काढले काका. होते, राहू दे. हा. दिले. ओ, थँक. हा? ओ भाऊ, हा. एक काम करा. काय? बिबटे आलं की सांगा म्हातारी तिकडे बस. होय, होय, होय. ओय, हा. अहो, सावध करा हो, हा, हा, सावध. हा, होय. अयो सॉरी. जा जा जा. ठेव फोन. हॅलो, ठेव फोन. धने? ओ, धने? धने, नम्याच्या तू? अगं, धने आली. नम्याच्या तू? धने? अगं, धने आला, बिबट्या आला. धने? आई, धने? ओय, धने? अगं, नम्याच्या तू, धने आला ना? आई काय? आलं का? काय करताय, अगं, धने आई? आले. अगं, धनींना बघितलं मी इथनी. पुढं. तिकडे गेलेत बघ. अहो मामाच्या शेतात आहे, इकडे काय नाही डोंगरावर. अगं नाही, मी फोन लावला तर उचलायच्या आधीच ठेव फोन बोलले ते. धने, अहो इथे कसं येतील मामांजी? मला फोन लावते. फोन लाव. मीच विचारा विचारा. गेला. हा शांत व्हा, शांत व्हा. हा, मामांजी. हा बेटा. मामांजी बरं आहे ना? अरे मग तर तू कशी आहे बेटा? आम्ही बरी आहे. बरं मी काय म्हणते, कुठे आहे तुम्ही? आम्ही ऊसामध्ये. अरे या वेळ का टरारून आलाय ऊस तुला सांगतो. हा, तो पण मी टरारूनच उगवतोय म्हणा. हा, बेटा. बरं काय नाही. अहो मामांजी, इथं हा आम्ही बोल ना बेटा. देवदर्शनाला आलतो. हा. इथं एमेजोबाचं आहे ना आपलं जागरूक देवस्थान, अरे वा वा. तो डोंगर. इथं आलतो आईंना घेऊन. तर त्यांना जरा भास झाला का बा तुम्ही इकडे आले. कोणतरी एक माणूस ठेव फोन बोलत गेला ना अरे त्यांच्यासमोर. काही येडी आहे का ती डुलाबाई? अगं वावर सोडून तिथं कोण येत बेटा? अहो ते सांगते काय का त्यात. इथं द्या, इथं. हॅलो धनी. हॅलो, ठेव फोन. धनी ऐकून तर घ्या. डुले फोन ठेव. अहो तुम्ही माझं ऐकून तर अरे घ्या. ठेव फोन. ऐका आता. अहो, जा तुम्ही जा, मला नाही यायचं दर्शनाला. आई असं काय करताय? इथं जाताना एमेजोबाला नवस बोलणार आहे. काय ह्यांचा ना सगळा ऊसच जळून जाऊ दे. मग येतील बरोबर माझ्याकडं. वने डुले, वने डुले.